आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष माधव शिंदे व वैशाली विजय वाजे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। या सभेसाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या। कोपरगाव नगरपालिकेत पाय न ठेवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखवा, सुखदुःखात व संकटात धावून येणाऱ्या भाजपाच्या पराग संधान यांना नगराध्यक्ष पदाची संधी द्या, असं आवाहन यावेळी बाबासाहेब जगताप यांनी केलंय। आजचे व्यासपीठ अवसर पाहतो आणि समोर अंबिकानगरवासी बंधू आणि भगिनी, आज जो योग आलेला आपल्याला मतदान करण्याचा, याचा उद्देश एकच आहे की आपल्याला कमळ या चिन्हावर शिक्का मारायचा आहे। आणि स्नेहताई, तुम्ही आमच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे का आम्हाला पॅराशूट उमेदवार दिलेला नाही, आमच्यामधला माणूस दिला। कारण आपल्या जाऊन समस्या घेऊन पुढे पुण्याला आमचे मित्र त्यांनी एकदम छान मानलेलं आहे की ते भेटतील कधी आपल्याला। अहो, त्यांनी आता जे भाषण त्याचं जाहीर झालं की ते काय बोलले की जसं निवडणूक झाली की 20-25 वर्षापासून नगरपालिकेमध्ये पायच ठेवला नाही, बरोबर? मग आता कधी ठेवणार ते पाय? आपण त्यांना भेटायला कुठं द्यायचं? आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या माणसाला आपण सांगू शकतो। म्हणून मी सर्वप्रथम जर शिकायचं असेल तर आपल्या पराग संधान साहेबांकडनं शिकायचं। पराग संधान साहेब आलेले ते सर जोरदार करा। तर मला हे म्हणायचं होतं की पराग साहेबांकडनं काय शिकायचं? ज्यावेळेस ते मागच्या पंचवार्षिक मध्ये निवडणूक हारले, निवडणूक हारल्यानंतर मला असं वाटलं होतं की पराग साहेबांकडे परत भेटणारच नाही, परत भेटणार नाही, परत 5 वर्ष निवडणूक येईल आणि आपल्याला परत दूर राहतील। पण तसं त्यांनी केलं नाही। या 5 वर्षात त्यांनी गाव पूर्ण कोपरगाव आपलं घर पिंजून काढलं। आपल्या सुखदुःखात ते आपल्यासाठी आले, हजर झाले। केव्हा पण त्याचं उदाहरण म्हणजे आता माझे 2 वर्षापूर्वी माझे वडील एक्सपायर झाले, ते माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीच्या घरी सुद्धा भेटायला आले। आपण काय फार मोठ्या माणसाने आहोत आणि सर्वसामान्य आम्ही नगरचे रहिवासी आहोत, तरी आम्ही 500-200 रुपये रोजाने इथं काम करतो। आमच्या फार मोठ्या समस्या नाहीये, छोटे छोटे आमच्या अडचणी त्या तुम्ही दूर केल्या पाहिजे। आणि खरोखर मी पुन्हा एकदा पराग संधान साहेबांच्या आभारी आहोत का आम्ही त्यांना कुठल्याही क्षणी 24 तास त्यांच्या आयुष्यात राहू शकतात, बरोबर संधान साहेब? आणि मी सर्वप्रथम म्हणजे बोलायचं ते आमच्या विजयराव वाजेंसाठी, आमच्या मित्रांसाठी बोलायचं। मागच्या पंचवार्षिक दिवशीमध्ये त्यांनी आले आपल्याकडे आणि निवडणुकीत उभे राहिले आणि त्यांच्यावर फार नाराज होतो। म्हटलं साहेब, तुम्ही आमचं काम नाही केलं मागच्या वर्षी, यावेळेस आम्ही तुम्हाला कसं काय मतदान देऊ? मी म्हटलं आमच्या छोट्या समस्या त्या सॉल्व्ह करा तुम्ही। तर जगताप साहेब एकदा संधी द्या फक्त, बस आम्ही आता पुन्हा चुकणार नाही। म्हटलं मग तुमचं काय काम करणार? तर तुम्ही सांगा तुमचं काय काम हवंय। आणि मागितलं आम्हाला स्ट्रीट लाईट हवाय, तिने आम्हाला स्ट्रीट लाईट दिली। आम्हाला रस्ते पाहिजे होते, आम्हाला रस्ते दिले। अंडरग्राऊंड गटाराचं काम त्यांनी केलं, पण ते काम फक्त 70% पूर्ण झालेलं आहे। मला माहित आहे त्यावेळेस तुमच्या विचारांचे नगराध्यक्ष नव्हते, पण आम्ही मात्र भरभरून मतदान तुम्हाला केलं होतं अंबिकानगरने, बरोबर होतं मी? आणि आता सुद्धा आम्ही भरभरून मतदान करू। तुम्ही जो शब्द 5 वर्षापूर्वी तो शब्द बराचसा पाळलेला आहे, म्हणून आज आम्ही तुमच्यावर नाराज नाही आहोत। पण आता हक्काने सांगतो की आता राहिलेलं काम जे अपूर्ण काम आहे, आमच्या काय अंडरग्राऊंड गटारी जे छोट्या जॉईन करायचे बाकी त्या करून द्या, नाही तर आमच्या अवतारी साहेबांच्या घरापुढे बघा किती घाण आहे, बरोबर की नाही? तुम्ही बघा तिथे जाऊन काय अवस्था आहे। डान्स येतात मग आमच्या अडचणी, आमच्या महिला भगिनी साध्या भोळ्या, आमचे रस्ते जॉईन करून द्या। आमचा फोन तुम्ही उचलतात हे आम्हाला आनंद वाटलो। त्यांना ते काय म्हटलं आम्ही जेव्हा तुम्हाला फोन करू तेव्हा तुम्ही आम्हाला भेटले पाहिजे, आमचा फोन उचलला पाहिजे। म्हणून साहेब रात्री 12 वाजता आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला वेळ देऊ। रात्री 12 वाजता आम्हालाच वेळ नसतो, कारण आम्ही 2 पंच 1 लस 2दा पंच करायचं आणि 1 लंच करायचं। आमची शिफ्टवर काम असतं, आम्ही सगळे कामगार कारखान्याचे काही इथलचे, आम्ही रात्री 12ला घरी झोपलेला असतो किंवा ड्युटीवर असतो। मग काय करायचं, सकाळी 8 वाजता तुमची माझी भेट झाली पाहिजे म्हटलं। त्यांनी दिला शब्द, आम्ही म्हटलं आता काय हो आता शब्द, मग निवडून आले ते म्हटलं त्यांना घेऊ द्या आनंद, मुलाचा आनंद घेतला त्यांनी, निवडून विजय झाल्याबरोबर। मग 1 महिन्यानी मला आठवण आली की त्यांच्या घरी सकाळी 8ला मला जायचंय, मग ते काय विसरले असतील। मी त्यांच्या घरी सकाळी 8ला गेलो, मला ताईंनी आतमध्ये एंट्री केली, यामध्ये तुम्हाला कॉफी पाजते। म्हटलं कॉफी मी पिणार नाही, विजयराव खाली आले तर कॉफी पिणार। विजयराव खरोखर 5 मिनिटात खाली आले, कारण मी शहर होते 6 शहर त्यांना कळलं जगताप सगळे 8 वाजता
आपल्या घरी काय आले, मी बघायला आलो होतो की आपल्याला वेळ देतात का, आपलं व्यक्तिक काही कामच नाही ना, आपलं व्यक्तिक काय काम असेल. मग त्यांना भेटलो, त्यांना म्हटलं आता तुम्ही जो शब्द दिलेला आहे पाहिजे तुम्ही पाळला, सकाळी 8 वाजता तुम्ही उठतात आम्हाला भेटता. दुसरा शब्द, जेव्हा जेव्हा त्यांना फोन केलाय तेव्हा त्यांनी आमचा फोन उचललाय. जर ते मीटिंग मध्ये असले तर म्हणतात बाबा एक 10-15 मिनिटांनी अर्धा तासाने फोन करू तुम्हाला, ओके, अर्धा तासाने त्यांनी परत फोन केलेला आहे. असे आपले ते व्यक्तिमत्व. 1 नंबर संधान साहेब, 2 नंबर विजयरावाजी, आणि दुसरे आपले संतोष शिंदेसाठी फर्स्ट टाइम, बरोबर ना, पहिली वेळ ना. कसं आहे ह्या लोकांकडून शिकावं काहीतरी, नाही तर पहिला आले 5 वर्ष गायब ना करू, कारण आम्ही आंबेडकरांचे साठी माणसं आहोत. आम्हाला हुंडा मोर्चा काढता येतो, लाटणं मोर्चा काढतो. आम्ही तुमच्या घरी बसून आमचं काम नाही केलं तर आमचा हक्क येतो. आमच्या अपेक्षा काय आहे, काय अपेक्षा, आमच्या राहिलेल्या गटारीची कामं पूर्ण करा, जे थोडेफार बाकी आतमध्ये छोटे रस्ते पूर्ण करा, आणि आम्हाला कारखान्यावर जाण्यासाठी जो बागोल वस्तीपर्यंत कुठून बसून तो रोड आम्हाला पूर्ण करून, म्हणजे आम्हाला काही कामाला जावं लागतं. आमच्या महिलांना जे 200-500 रुपये रोजावर कामं जातात ते धडपडले नाही पाहिजे, नुसती तो पोहोचले पाहिजे कामाला. तो एक रोड. दुसरा रोड आम्हाला नगरीपासून आम्ही रोडला लागलो पाहिजे. तिसरा आमचा हा रोड. 3 रोड करा, आमच्या अंतर्गत रस्ते पूर्ण करा, छोटे छोटे प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह करा. आम्हाला जास्त तुमच्याकडून काय अपेक्षा नाही. आणि तो शब्द दिला या 5 वर्षात मला एकच सांगायचं, हा शब्द पराग संधान साहेबांनी आणि वंजरावाजांनी पूर्ण करावा. आमच्या ज्या छोट्या गरजा त्या पूर्ण करावं. आम्ही साधे माणूस आहोत, आम्हाला फार काही नाही पाहिजे. आम्हाला छोट्या छोट्या गरजा आहेत. आम्हाला काही स्ट्रेट लय मोठं काही नाही पाहिजे, पार्किंग स्पॉट वगैरे काही फार मोठं नाही पाहिजे. आम्ही साधे माणूस. आम्हाला सर्वात मोठं चांगलं काम केलं सर तुम्ही की आमच्या इथं छोटस दवाखाना उभा केला. आज जे म्हातारे वृद्ध आहे तिथं जातात आम्ही गोळ्या औषधी घेतात. मग त्याचा फायदा मला जास्त झालेला आहे. कारण काय घरी आलो तर आई म्हणायची माझे गुडघे दुखतात, मी काय करायचं मग काम धंदा सोडायचा, आईला गाडीत टाकायचं, कोपराला घेऊन जायचं. अर्धा दिवस गेला निघून कामावर बरोबर. पण आता जसं दवाखाना झाला माझ्या आई रोखली जाते, गुडघ्या दुखत गोळ्या द्या, थंडी ताप आला गोळ्या द्या. मी म्हटलं म्हातारी मला म्हणत काय बरं नाही की माझ्या गुडघे दुखतं मला दवाखाना घेऊन जा. मग मला कळलं दवाखान्याचा पूर्ण बेनिफिट माझ्या आईने घेतलेला आहे, बरोबर की नाही. अशाच महिला भगिनींचा तो आनंद तो बेनिफिट आम्ही घेत आहोत. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आमच्या छोट्या मोठ्या समस्या पूर्ण करशाल. आणि 5 वर्ष तुम्ही जसे वागलेत विजयराव, तुमचा अभिमान आहे बरं का, स्वाभिमान आहे बरं का. मित्र सांगतो मी, माझ्या सगळ्या मित्रांना सांगतो की बदल कसा असावा माणसामध्ये ते विजयराव करतात. आणि तोच बदल आता मागच्या वेळेस तुमचे 2 हात 2 पाय होते, आता 4 पाय 4 हात झालेले, बरोबर की नाही ताई. त्यांना घरी बसून यायचं नाही का, डबल स्पीड पाहिजे. हे तुम्ही स्वतः 240 स्पीड तुम्ही पडले पाहिजे आणि आमच्या समस्या मांडल्या पाहिजे. आणि त्याच स्पीडने त्याच याने काम करायचं. तर आता पराग संधान साहेब नगराध्यक्ष होणार आहे, बरोबर. आणि आपण 3 बद्दल वाजायचे कमवायचे आपल्याला लक्षात ठेवा. 1, 2, 3 आणि शिंदे साहेब, वैशाली ताईंवरती पराग संधान साहेब. आणि आता आपल्याला विजय मिळवणं ही काळाची गरज आहे. का? कारण मागच्या 75 वर्षातला आमच्या विवेक दादांनी त्याग केलेला आहे. केला का नाही त्याग? विजयराव त्याग केला का नाही? आणि तो त्याग आता भरून काढण्यासाठी आपल्या कोपरगावकरांना संधी आलेली. तर कमळाचा नगराध्यक्ष झालाच पाहिजे. 30चे 30 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडूनच आले पाहिजे. ते जर आले तर पुढच्या 4 वर्षात 5 वर्षात आपण जे काम करणार आहोत कोपरगावसाठी, जे विकासाचं मॉडेल विवेक दादांनी तरुण वयात सार्थ केलंय, त्या मॉडेलवर आपण पुढच्या 2029ला आमदारकी मिळाल्या वाचून घालणारच नाही. एवढं बोलून माझं संपवतो. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.